राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शरद पवारांनी महत्त्वाचे फेरबदल केलेले आहेत. पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षाच्या नव्या नियुक्त्या केलेल्या आहेत. विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर पक्षाच्या युवक अध्यक्षपदामध्ये विभागणी करून एक ग्रामीण आणि एक शहरी युवक अध्यक्ष नेमण्याचा पक्षानं निर्णय घेतला. युवकच्या शहरासाठीच्या प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र युवती अध्यक्षपद सुद्धा दोन भागांमध्ये विभागलं गेलेलं होतं. मनाली भिलारे यांची शहराच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी तर अमृता कालदाते यांची ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर या आपण हे सगळे बदल पाहतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये हे फेरबदल झालेले आहेत. सुशील बेर्डे यांची विद्यार्थी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हे बदल झालेले आहेत. तर युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती झालेली आहे. तर नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचा फोटो सुद्धा आपण पाहतोय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये या नियुक्त्या झालेल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले हे मोठे बदल आपण पाहतोय. युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी आणि विद्यार्थी अध्यक्षपदी नियुक्त्या झालेल्या आहेत. पहिल्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर आता हे फेरबदल झालेले आहेत. तीच विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल बेर्डे आणि शहराध्यक्षपदी राज्याच्या वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पक्ष अत्यंत जोमाने काम करण्यासाठी ह्या नियुक्त्या होत असतात. आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी ग्रामीणला अमृता कालदाते व शहरला मनाली भिल्लारे अशी नियुक्ती करण्यात आली होती. आता प्रदेश अध्यक्षपदी विद्यार्थ्यांचा शहरी चेहरा आणि ग्रामीण चेहरा असं आपण दोन विभाग नियुक्त केलेले आहेत. आणि ह्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत विशालची आणि वाकडकर यांची, या दोघांना मी मनापासून शुभेच्छा देते.